महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जत तालुक्यात चारफाटा येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपाचे खासदार सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात फलक लावून जाहीर निषेध करण्यात आला। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बेताल वक्तव्य करणाऱ्या विरोधात कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले। आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बेताल वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस व कर्जत तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आज कर्जत चारफाटा येथे सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता जाहीर निषेध करण्यात आला। वेळोवेळी असे भाष्य करणारे आणि अगोदरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अवमानकारक भाष्य केलेले आहे, परंतु वारंवार असे वक्तव्य ते करत असतात। या वक्तव्यामुळे आम्ही तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे मन दुखावले आहे, म्हणून कर्जत चारफाटा येथे रास्ता रोको आंदोलन व जाहीर निषेध करण्यात आले। या प्रसंगी कर्जत तालुका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्री तानाजी चव्हाण, कर्जत शहर कार्याध्यक्ष श्री राजेश लाड, श्री सागर शेळके, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस कर्जत तालुका जगदीश ठाकरे, सोमनाथ ठोंबरे, भूषण पेमारे, नोमान नजे, वीरेंद्र जाधव, आरकेश काळोके, अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना कर्जत राजू हजारे, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक ओबीसी सेल कर्जत सोमनाथ पालकर, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कर्जत शहर सागर जोशी, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक माथेरान शहर शाहनवाज पानसरे, अरुण ऐनकर, ऋषी दाभाडे, जय बोराडे, तेजस बासे, रुपेश कोंडे, अप्पुराज गायकवाड, प्रवीण ठाकरे, चेतन ठाणगे, ऋषी राणे, अतुल कडू, तुषार देशमुख, महेंद्र ठोंबरे, विशाल भवारे, किशोर सावंत, भाऊ लदगे, योगेश कामरी, संभाजी लदगे, ज्ञानेश्वर लदगे, विलास लदगे, किरण वडेकर, योगेश थोरवे, सालिक तांबोळी, तुषार देशमुख, अक्षय जाधव, श्याम पाटील, आकाश शेळके, सुदेश हजारे, योगेश गंगावणे, अक्षय बोईर, सुशांत बोराडे, समीर मसने, रोहन चव्हाण, जीतू करताडे, काका ढाकवळ, सूरज शेळके आदी राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी संघटनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रसंगी ज्येष्ठ नेते तानाजी चव्हाण साहेब, राजेश दादा लाड व युवक अध्यक्ष सागर शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त करून जाहीर निषेध व्यक्त केला। या प्रसंगी उपस्थित पत्रकार आणि पोलीस प्रशासनाने योग्य सहकार्य केले, त्याबद्दल पोलीस प्रशासन आणि पत्रकारांचे मनापासून आभार मानले। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। परवा डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाचे डीलिटची पदवी आपले आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्याचा जो कार्यक्रम होता, तो राज्यपालांच्या हस्ते ती डीलिट पदवी त्यांना प्रदान करण्यात येणार होती। त्या दिवशी भाषण करताना राज्यपालांची जीभ घसरली आणि ते म्हणाले की गडकरी म्हणजे जुन्या काळी शिवाजी होते आणि आता गडकरी आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना त्यांनी केंद्रीय मंत्री गडकरीशी केली, त्याचबरोबर त्यांचा एकेरी शब्दामध्ये उल्लेख केला। हे निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे, हा महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही। राज्यपालांना एवढ्या गोष्टीचं भान ठेवणं आवश्यक होतं की एवढ्या महान पुरुषाचं ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि 17व्या शतकापासून तो आजतागायत ज्यांनी महाराष्ट्रीयन लोकांच्या आपल्या देशातल्या लोकांच्या हृदयात स्थान मिळवलेलं आहे, त्यांचा उल्लेख अशा प्रकारे करणं हे किती खालच्या दर्जाची त्यांचे विचार आहेत हे याचं निदर्शक आहे। अशा या राज्यपालांचा धिक्कार करावा तेवढा निश्चितपणे थोडाच आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्यामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना काही मावळ्यांना घेऊन रयतेचं राज्य निर्माण केलं। ते एक थोर राज्य होते, याची जगामध्ये प्रशंसा झाली। अशा या थोर व्यक्तीची, थोर राजाची
तुलना एका केंद्रीय मंत्र्याबरोबर करणं हे निश्चितच अपमानास्पद आहेच, परंतु चीड आणणार आहे. आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्याबद्दल आम्हाला निश्चितपणे आदर आहे. ते एक चांगले केंद्रीय मंत्री म्हणून जरी भारतीय जनता पक्षाचे असले तरी एक चांगले काम करणारे मंत्री म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. परंतु छत्रपतींच्या बरोबर त्यांची तुलना करणं कितपत योग्य आहे याचं सुद्धा भान त्या राज्यपालांनी ठेवणं आवश्यक होतं. दुसरे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सल्लागार सुधांशू त्रिवेदी यांनी सुद्धा असं म्हटलं की छत्रपती शिवराजांनी औरंगजेबाची माफी मागितली 4 वेळा की 5 वेळा. त्यांचं हे विधानसुद्धा अगदी चुकीचं आहे. त्यांनी इतिहास वाचलाय की माहिती नाही, परंतु ज्या छत्रपतींनी मुठभर मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि कुठंतरी आत्मीयतेला ठेच पोचवायची या दृष्टिकोनातून या राज्याचे राज्यपाल, विशेष करून आम्हाला या महाराष्ट्र राज्याचे नागरिक म्हणून असल्या दळबद्री विचारांच्या आणि चुकीच्या विचारांच्या माणसाची अतिशय आम्हाला त्याचा संताप येतो. आम्हाला त्याची कीव करावीशी वाटते. इतक्या मोठ्या राज्याच्या संविधानिक पदावरती बसणाऱ्या व्यक्तीनं राज्याचं हित जोपासणं, राज्याला प्रगतीपथावर नेणं यासारख्या गोष्टी करणं आवश्यक आहे. त्या उलट ही व्यक्ती राज्यपाल पदावरती आल्यापासून कोणतं ना कोणतं वादग्रस्त स्टेटमेंट प्रत्येक वेळेस करते. महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरून त्याचा जाहीर निषेध करते. तरीसुद्धा या व्यक्तीचं जी काही त्यांचं वय झालं त्या वयाला साजेसं असं चुकीचं कृत्य ते करतात आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचवण्याचं घाणेरडं काम हे राज्यपाल महोदय करतात. आम्ही या निमित्तानं जाहीरपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं वेळोवेळी ही भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपतींचा अवमान कदापि सहन केला जाणार नाही आणि पुन्हा एकदा तेच प्रकार हे घडत असतील जर ते नक्कीच महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु संविधानिक पदावरती असणाऱ्या व्यक्तीबद्दल काही एक आचारसंहिता असतात, त्या दृष्टीनं त्या गोष्टी करायच्या असतात. परंतु इतक्या मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला जर का छत्रपतींविषयी जर का वारंवार असे गौरव चुकीचे उद्गार काढायचे असतील तर त्यांनी इथे न राहिलेच चांगलं. महामहिम राष्ट्रपतीजी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महाराष्ट्रातल्या जनतेचा अतिशय गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि या चुकीच्या माणसाला या इतक्या मोठ्या संविधानिक पदावरती जे ठेवले ते कुठेतरी दूर सारावं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना, त्या घटनेची कुठेतरी या निमित्तानं पायमल्ली होते. संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींना असा वारंवार महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी, छत्रपती शिवरायांविषयी चुकीचे उद्गार काढणे अतिशय लांछनास्पद आणि दुर्दैव आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा जाहीर निषेध करत आहोत. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी नावाचा कोणतरी दलिद्री इसम तो काहीतरी महाराजांविषयी बळबळतोय. हे गेल्या अनेक दिवसापासून साऱ्या ज्या काही गोष्टी चालू आहेत कुठेतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये चुकीचा पायंडा या निमित्तानं पाडला जातोय. महाराष्ट्राच्या जनतेला साऱ्या गोष्टी ज्ञात आहेत. शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून या गोष्टींना कुठेतरी चुकीच्या पद्धतीचं प्रोत्साहन दिलं जातं असाच शंका महाराष्ट्राच्या मनामध्ये, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आली दिसते. छत्रपती शिवरायांच्या विषयीचा जो काही मधला एक चित्रपट निघाला त्या चित्रपटामध्ये सुद्धा छत्रपतींचा आणि बाजीप्रभू देशपांडेंचा संघर्ष आहे. हा खोटा इतिहास जनतेला या चित्रपटाच्या माध्यमातून लादण्याचा प्रयत्न केला जातोय. आठवड्याभराच्या कालावधीनंतर राज्यपालांसारखी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यपाल महोदयांनी जो एकेरी शब्दात उल्लेख केला त्यांचा आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस व विद्यार्थी संघटनेच्या वतीने निषेध करतो. फुले शाहू आंबेडकर विचारांच्या या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण चाललेलं आहे तो वातावरण खराब करण्याचं काम हे राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून घडते. येणाऱ्या काळामध्ये जर महाराजांविषयी अजून काही वाईट वक्तव्य केल्यास यापेक्षाही मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवण्यात येईल. या ठिकाणी उपस्थित असलेले आपण पत्रकार महोदय व पोलीस बांधव यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस व विद्यार्थी संघटनेच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार करतो.
मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।